नमस्कार, तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या राकेश मेहता चॅनलवरती. आज तुझ्यासाठी आज मी चांगला एक मंडपाचा अपडेट घेऊन येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. ते म्हणजे आपले आहे अरुण भाऊंचा परेल नगरीमध्ये ना एक मस्त त्यांनी मंडपची जागा केलेली आहे. तर आता लालबाग परेल नगरीमधनं ना 3 ठिकाणी गणपती आपण निघणार आहे. तर तुम्हाला एकतर माहिती पहिला परेल वर्कशॉप, दुसरा आपला आहे गणेश संकुल आणि तिसरा आता आपला आहे अरुण भाऊंचा मंडप आहे. तर आपण तिकडे तुम्हाला अपडेट पूर्ण देणार आहात आणि तिथं आज ना पूजन आहे. तर आपण त्या पूजनचा आपला ब्लॉग असणार आहे. तर चला आपण जाऊयात डायरेक्ट अरुण दादांच्या जागेवरती, जिथं त्यांनी जे चालू केलेलं आहे मंडपाचं, त्या मंडपात आपण जाऊया. तर चला भेटूया आणि तुम्हाला दाखवतो तो मंडपावर कसं यायचं ना ते तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर चला आपण ब्लॉगला चालू करूया. आपण आता आलेलो आहे लालबाग परेल नगरीमध्ये. तर बघा तुम्हाला लोकेशन सांगतो. तर तुम्ही भारत माता तुम्ही पुढे आले ना, तुम्ही पुढे आले ना, तर हा मधला सिग्नल पडतो. सिग्नलच्या बाजूला बरोबर बघा पेट्रोल पंप आहे आणि बरोबर पेट्रोलच्या ऑपोजिट आपलं IT मराठा हॉटेल आहे आणि बरोबर जे पेट्रोल पंपच्या बाजूला ना एक गल्ली गेलेली आहे. त्या गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे. तर बघा आपण पण त्या गल्लीमध्ये जात आहे. आता बाजूला एकदम गल्ली आहे बघा आणि त्या गल्लीच्या कॉर्नरला बघा लक्ष्मी ऑप्टिक दुकान आहे. इथून तुम्हाला ना आतमध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि पुढे गेला तर एक लेप मारायचा आहे. तिथेच आपलं अरुण भाऊंचं नवीन वर्कशॉप चालू झालेलं आहे. ते म्हणजे लालबाग परेल नगरीमध्ये हा आपला आता तिसरा मंडप तयार होत आहे. त्याच्यात तिथं पूजा आहे. तर तुम्हाला आपल्या पूजेचं तुम्हाला सध्या अपडेट तुम्हाला भेटणार आहे. तर चला आता आपण पण जाऊया त्या जागेवरती जिथं आज पूजा आहे अरुण भाऊंच्या वर्कशॉपची. चला आपण आतमध्ये आलेलो आहे आणि रस्ता ना पूर्ण एंड होतो हा. आणि एंड झाल्यानंतर समोर बघा हे आहे ना मध्य रेल्वे परेल रेल्वे बघा, ते तुम्हाला लेप मारायचं आहे. लेप मारल्यानंतर आहे ना बरोबर बघा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचा फोटो आहे बघा. त्याच्या समोरच बरोबर अरुण भाऊंचा मंडप आहे. समोरच आपल्याला जायचं बघा हे बघा. तर चला आपण जायला पाहिलं तर आतमध्ये स्वराज्य लालबाग परेल गणेश नगरी विश्वकल आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते. तर आपण भाऊंच्या वर्कशॉपला तर आपण आलेलो आहे. तर चला त्यांच्यात आपण वर्कशॉप आतमध्ये जाऊया. आणि बघा गेटवर बघा आपले सर्व दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचा गेटवरती फोटो आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. मंडपाच्या आतमध्ये आलेलो आहे. पण मंडपाच्या आतमध्ये बघा एकदम क्राऊड बघा किती क्राऊड आहे ना, खूप सारा क्राऊड आहे बघा, पूर्ण क्राऊड आहे. आणि तुम्हाला आतमध्ये मी बाप्पाची मूर्ती पण दाखवतो. तर तुम्ही बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती आहे. आणि पूजा पण झाली, आम्हाला जरा उशीर झाला आहे. तर पहिला आपण तुम्हाला पूजाचं दाखवतो आणि नंतर तुम्हाला मी दाखवतो बाप्पाचं दर्शन. कलेने उत्तर देतात ते लोक काहीतरी षडयंत्र हे त्यांचा प्रश्न त्यांच्या आणि तुमचे कर्मचारी काय स्वामी चित्रासोबत. तर बघा पूजा चालू आहे आणि दादा स्वतः पूजाला बसले आहे बघा. कर्मणे नमः मनवे नमः कष्टे नमः तविष्टे नमः तविस्त्राय नमः अग्राय नमः शास्त्राय नमः कृष्णाय नमः द्वैतशाय नमः प्रतनाय नमः प्रभुताय नमः कृष्णे नमः पवित्राय नमः मंगलाय नमः ईशानाय नमः गौरवाय नमः माधवाय नमः मधुसूदनाय नमः ईश्वराय नमः कृष्णे नमः धर्मिने नमः मेधाविने नमः विक्रमाय नमः क्रमाय नमः अनुत्माय नमः दुरादर्शाय नमः कृतन्याय नमः कृते नमः आत्मते नमः सुरेशाय नमः शरणाय नमः कर्मणे नमः
प्रजापते नमः प्रजवाय नमः अहे ओम नमः शिवाय नमो नमः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनातो मोक्षीयमामुतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनात्। श्री स्वामी समर्थ महाराज की जय एव सत्ये लक्ष्मीकरं मध्य सरस्वती कर्मुले तो ब्रह्मा प्रभाते कर्षणं बघा मनपामध्ये ट्रॉल्या पण आलेल्या आहेत आणि बघा MM ग्रुप उल्हासनगर बघा यांची ट्रॉली पण आलेली आहे मनपामध्ये. तर अशा इथे ज्या ट्रॉल्या आलेल्या ना त्या तुम्हाला आपण दाखवतो. मनपामध्ये 3 ते 4 ट्रॉले आलेले आहे. बघा आज भूमिपूजन आहे ह्या मनपाचं. बघा या मनपाचं पूर्ण भूमिपूजन आहे आणि ऑलरेडी तिथं पहिल्या बघा ट्रॉल्या पण आलेल्या आहे. बघा हे पण कुठलं मंडळ आहे ना त्यांची पण ट्रॉली आली बघा. बघा कृष्ण उदामा मित्र मंडळ बघा यांची पण ट्रॉली आलेली आहे ही. आणि बघा इथं पण एक ट्रॉली बघा अजून बघा शेंबूरचा चिंतामणी बघा ह्याची पण ही ट्रॉली आलेली आहे. आणि अजून एक पाठी ट्रॉली आहे ती पण तुम्हाला दाखवतो. मनपामध्ये 4 ते 5 ट्रॉल्या आलेल्या आहे. बघा ह्या ट्रॉलीचं पण बघा पूजन झालेलं आहे. तर बघा हा कुठला आहे बघा मलबार हिलचा राजा बघा ही त्याची ट्रॉली आहे एकदम. आणि पाठीमागे बघा आता ढोल ताशांची तयारी चालू आहे. पण ढोल ताशाचा मोठा इथं उत्सव होणार आहे. कारण भूमिपूजन आहे अरुण भाऊंच्या मंडपाचं ना. बघा मंडपाचं वरती पूर्ण कवर झालेलं आहे. फक्त साईडनी पॅकिंग व्हायचं आहे. ते पण आता या 2 दिवसामध्ये पण पूर्ण पॅकिंग होऊन जाईल. कारण आज भूमिपूजन आहे ना म्हणून ते पूर्ण उघडं ठेवलेलं आहे. तर बघा भूमिपूजन चालू आज आहे आणि त्याच्या अगोदर बघायचं ट्रॉल्या आलेल्या आहेत. तर खूप मजा येणार आहे जेव्हा इथं गणपती बाप्पा तयार होणार ना. तर त्यांच्या आगमनाचे जे बाप्पा इथं निघणार ना खूप खूप मजा येणार आहे. त्याची पण आपण वाट बघणार आहे. तो पण आपला व्हिडिओ येणारच आहे. आणि आता पण बघा पूजा चालूच आहे. वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो. बघा ह्या पोरांना मी सांगितले आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्रायबर करा. बघा लहान लहान पोरांना पण किती आवड असते. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. सुगरता दुरहरता वाता विघ्नाते पूर्वे पूर्वीते सुमादयाति सर्वांग सुंदर उर्वे गोराजे जय देव देवी देवी मोरया.
नाशो चंद्रमो आरंभविंदो भूतकाली हिरण्यशंभो मठमठाय मोर्या मोर्या विवादताणे तुझीच सेवा करुलाय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा भाल थोडी त्याच्या ठिकाणी मंजाय माझे त्याच्या ठिकाणी निजरूप तुझे येथे विश्व मस्त त्या ठिकाणी तिथे सद्गुरु राजन अलंकार पुण्य पवित्र ज्ञान तो राजा सुभाग सदा आठवतो महापुण्य राशी नमस्कार श्री ज्ञानेश्वराशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं करुणेदेव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु तस्मै श्री गुरुवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीमन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मोरया. तर बघा आता आरती पूर्ण झालेली आहे आणि बघा अरुण दादा स्वतः आरती घेऊन बघा प्रत्येक भक्ताला बघा ते आरती देतात. आपले अरुण भाऊ आहे आणि बघा आरती आता पकडली आहे. आपण पण आरतीचं दर्शन घेतलं आहे आणि दादांना भरभरून करून आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा. दादांना शुभेच्छा आमच्याकडून. जो हा ढोल ताशा वाजत आहे तो बघा पनीर पुणेरी म्हणजे आपला पुण्यामधलाच आपला पुणेरी आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजानन 1 2 3 गणपती
तर बघा आता आरती पूर्ण झालेली आहे आणि बघा अरुण दादा स्वतः आरती घेऊन बघा प्रत्येक भक्ताला बघा ते आरती देतात. आपले अरुण भाऊ आहे आणि बघा आरती आता पकडली आहे. आपण पण आरतीचं दर्शन घेतलं आहे आणि दादांना भरभरून करून आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा. दादांना शुभेच्छा आमच्याकडून. तर आता बघा ढोल ताशाची पूर्ण तयारी झालेली आहे. आता खूप धूमधडकामध्ये ढोल ताशा इथं वाजणार आहे. तर सर्वांनी त्याचा आनंद घ्या ढोल ताशाचं. बघा मी काय म्हणते गडी कामगार कोण आहे? पूर्ण तयारीत आहे. आता ढोल ताशाचं थोड्यात त्याच्यामध्ये चालू होईल. बघा ढोल ताशावाले आहे आणि ते सर्व आपले ढोल वाले आहेत. जो हा ढोल ताशा पथक आहे तो बघा पनेर पुणेरी म्हणजे आपला पुण्यामधलाच आपला पुणेरी आहे. गणपती बाप्पा मूर्ती गजानन 1 2 3 तर
भाऊंच्या मंडपाचं भूमिपूजन होतं मंडपाचं. तर इथं आपल्याला समजलं की भूमिपूजन आहे. आणि बघा ना, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की ती खूप छान पद्धतीने बघा तिथं पूजा झाली. तुम्हाला बाप्पाची तुम्हाला मूर्ती पण दाखवली. त्यानंतर तिच्या टॉल्या पण आल्या बघा. आज भूमिपूजन असून तिच्या टॉल्या पण आलेल्या 4 ते 5 तिच्या टॉल्या आलेल्या बाप्पांच्या. त्या पण मोठ्या मोठ्या चेंबूरची होती, मलबारीची होती, अशा तिथं 5-6 तिच्या टॉल्या होत्या. आणि परत नंतर होता तो लास्टला आपला तुम्ही व्हिडिओ त्यात होतं पुणेरी ढोल, परेलची पुणेरी होती. तिने पण छान बघा काय वाजवलं. अजूनमध्ये वाजवत आहे. पण आता आम्ही बोला इथंच आपण थांबूया आपला हा ब्लॉग. नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि असे तुम्हाला आपले व्हिडिओ आपले येत जाणारे आपले सध्या वाद्यपूजनचे, नंतर आपले असणार आहे आगमनाचे. पण बाप्पाचे आगमन तर निघणार ना, तर पण आपले ब्लॉग येतच जाणार आहे. तर चला, ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा. तर आपण भेटा परत नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सर्वांना बाय.